Okay. Good evening, everyone. This is uh, 2 days worth of lecture जे मी एका ह्याच्यात कव्हर करेल. I was little busy in the work, so मैं lecture record नहीं कर पाया. But ठीक है. Question. Application of definite integrals. अपन तेच करणार आहे. आगे के questions. Find the area enclosed between एक्स एक्सिस म्हणजे एक तर कळलं आपल्याला की फक्त फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये राहणार है. दिस टेल्स अस फर्स्ट और सेकंड क्वाड्रंट, कारण की बाउंड झाला तर. अब प्रॉब्लम ऐसा होता है ये अजम्पशन के साथ काफी बार ये अजम्पशन कर लेते की एक्स एक्सिस बोला तर आपण फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट बघून घेतो. पण जर कर्व डिफाइन केला आणि तो खालती पण गेला तो आपल्याला निगेटिव्ह वाय एक्सिस पण कन्सिडर करावी लागते. बहुत बार आपण कन्सिडर नाही करते. तर कुठे चूक होते सांगतो मी. ओके. and the curve y is equals to sin x for values x between 0 to 2 pi, for values x between 0 to 2 pi. ओके. साइन एक्स आहे आणि 0 to 2 पाय आहे. मतलब आता आपण 0 पासून राइट हैंड साइडलाच बघणार आहे. वी आर नॉट गोइंग टू मूव टुवर्ड्स नेगेटिव एक्स एक्सिस बिकॉज उसने कहां से कहां तक दिया 0 to 2 पाय. सो लेट्स ड्रॉ द डायग्राम. डायग्राम इंपॉर्टेंट है. साइन एक्स राहणार आहे आपला कर्व. तर साइन एक्स विल बी लाइक दिस. ओके. असा साइन एक्स राहणार आहे आणि इट विल बी फ्रॉम 0 to 2 पाय. सो 0 यहाँ पे आएगा पाई बाय 2, इथे येईल पाय 3 पाय बाय 2, 2 पाय. सो एरिया कोणचा पाहिजे आपल्याला? एरिया बिटवीन एक्स एक्सिस अँड साइन एक्स बिटवीन 0 to 2 पाय. राईट. सो एरिया कोणचा झाला आता? एरिया मार्क करून घेऊ आपण. सो दिस इज द रिक्वायर्ड एरिया. आता ठीक है, ये क्वेश्चन है, जनरलाइज्ड क्वेश्चन है. सिंस ये रिकॉर्डेड है तो मैं तुमको नहीं पूछूंगा, बट आस्क दिस क्वेश्चन योरसेल्फ. कैन आई से 0 to पाय में जो कर्व आने वाला है वो ही पाय टू 2 पाय में आने वाला है, म्हणजे तेवढाच एरिया येणार आहे. आपल्याला आता एरिया पाहिजे ना. सो 0 to पाय मध्ये जो एरिया येणार है तोच पाय टू 2 पाय में एरिया आने वाला कि नहीं आने वाला, वो एक सवाल खुद को पूछ लेना. आंसर येस और नो में दे देना, मग आपण डिस्कस करू पुढे. ठीक आहे. तर प्रॉब्लेम असा आहे की तुमचे दोन आंसर्स येतील, एक प्लस आएगा और एक माइनस आएगा, पर एरिया will remain the same. So do not get confused with the fact that दोघांचे एरिया वेगळे वेगळे राहतील. ठीक आहे. किंवा दोघांचे आन्सर वेगळे वेगळे आले तर एरिया वेगळे. आय एम नॉट सेइंग एरिया वेगळे वेगळे येतील. आय एम सेइंग आन्सर वेगळे वेगळे येतील. एक प्लस येईल, एक माइनस येईल. कॉमन सेंस, क्योंकि एक पॉजिटिव कर्व है और एक निगेटिव कर्व है. राइट. सो फर्स्ट कुठपासून कुठपर्यंत आयदर यू कॅन राईट टू डिफरंट एरियाज और यू कॅन राईट वन एरिया एज ट्वाइस. तर मी दोन डिफरंट एरिया घेतो. आय एम रायटिंग ए इज इक्वल्स टू A1 प्लस A2. ओके. तर रिक्वायर्ड एरिया कसा राहील असं लिहू आपण याला. रिक्वायर्ड एरिया A इज इक्वल्स टू A1 प्लस A2. रिक्वायर्ड एरिया काय राहणार आहे आपला? A1 प्लस A2. ओके. सो दॅट इज इक्वल, देअरफॉर A is equals to, आता काय येणार आहे आपलं A1. सो A1 विल बी 0 to pi of y dx प्लस A2 काय राहणार आहे तुमचं? पाय टू 2 पाय ऑफ y dx. y being दोनों तरफ sin x का ही कर्व है और तो कुछ अलग कर्व नहीं है अपना. सो आइदर यू कैन डू 0 to 2 pi and twice. 0 to 2 pi and twice. पण इथे एक प्रॉब्लेम होईल म्हणून मी वेगळं वेगळं केलं.
इसका आन्सर दुसरे वाले का जो आन्सर आहे, हा जो A2 आहे, त्याचा आन्सर निगेटिव्ह येईल सिन्स इट्स अ निगेटिव्ह sin x चं फंक्शन खालती चाललं म्हणून. अँड इसका आन्सर पॉझिटिव्ह आहे का? तो डू नॉट मेक इट प्लस एंड मायनस करून एरिया 0 नका करू. ठीक आहे? एरिया विल बी समथिंग, डोंट मेक इट 0 म्हणून आपण मॉड टाकतो. सो आन्सर कसा आला आता? मॉड ऑफ 0 to pi of sin x dx plus mod of pi to 2 pi of sin x dx. दोन कर्व्स आपले डिफाइन झाले. दो कर्व्स डिफाइन हो गए. एक हा कर्व 0 to 2 pi पॉझिटिव्ह आणि एक दुसरा कर्व 0 to 2 pi निगेटिव्ह. sin x का इंटिग्रेशन इज minus cos x 0 to pi plus minus cos x pi to 2 pi. ओके, माइनस साइन बाहर निकाल देता हूं मैं, तो माझं काय येणार आहे? cos pi minus cos 0, cos pi minus cos 0 plus सॉरी माइनस साइन बाहर निकाला मैंने, cos 2 pi minus cos pi, cos 2 pi minus cos pi. ठीक है, मॉड. मैं फिर से मॉड देना भूल गया था. सिंस मॉड येणार आहे, मॉडच येणार आहे, तो व्हाट वी कैन डू इज, ये हो सकता है ऐसा करना, प्लसच ठेवू, मॉड मध्ये माइनस साइन टाकू आपण. कैन बी डन. यस, नो प्रॉब्लम. तब बीच में प्लस ही रखेंगे, फिर भी माइनस साइन देऊ माइनस मॉड मध्ये, तर मॉडचं माइनस साइन हटलं आता आपलं. ठीक आहे, तर इथे बघू, cos 180 डिग्री, cos 180 डिग्री इज -1 and cos 0 is 1. So हा -1 plus mod of cos इथे 2 pi म्हणजे cos 0 च्याच बरोबर आहे. So it will be 1 and cos pi will be -1. करेक्ट? मॉड मध्ये. सो इथे काय आलं? mod of -2 plus mod of 2, which makes 2 plus 2 4 square units. Answer काय आलं आपलं? 4 square units. This was the required area. अब you can do this twice करून पण. ठीक है, पण मला हे वेगळं-वेगळं याच्यासाठी करावं लागलं क्योंकि तुमको बताना है कि एक कर्व पॉझिटिव्ह था, एक कर्व निगेटिव्ह था. पण सिन्स वी आर कॅल्क्युलेटिंग एरिया, व्हॉट वी आर डुइंग इज त्याला मॉडमध्ये टाकतो, नाहीतर एक प्लस एंड मायनस करून कॅन्सल झालं असतं ना, क्योंकि एक का एरिया पॉझिटिव्ह 2 आहे, एक का एरिया निगेटिव्ह 2 आहे. टू अवॉइड दॅट आपल्याला असं करावं लागलं. मेक सेन्स? ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन. Find the area bounded by the region by lines 2y plus x is equals to 8, x-axis, and lines x is equals to 2 and x is equals to 4. 3 lines है. ठीक है? This line will basically be a line which intersects x-axis and y-axis. कौन सी line बोलते हैं? 2y plus x is equals to 8 वाली. ये दो x is equals to 2, x is equals to 4, x is equals to कुछ भी is a line parallel to x-axis. So let's draw the diagram first. कारण की diagram केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही काय करायचं. This is your x-axis. आता x-axisच म्हटलंय, त्यांनी मेंशन केला है, तो लेट्स सी पॉइंट्स मार्क करूँ अपन. ठीक है, अगर मैंने y को 0 डाला तो x 8 आता है, एंड अगर मैंने x को 0 डाला, कोणच्या लाईन वर आहे मी? 2y plus x is equals to 8. इफ I put x is equals to 0, तर इथे 4 आलं. ठीक है, तर पॉइंट काय झाला? 0, 4. and अगर if I put y is equals to 0, I get 8. So this will be 8, 0.
करेक्ट. ही लाईन झाली आपली. ही लाईन झाली. आता एक लाईन येणार आहे x इज इक्वल्स टू 2 में. x इज इक्वल्स टू 2 वाली एक लाईन आहे आणि एक लाईन आहे x इज इक्वल्स टू 4 वाली. ठीक आहे. एक लाईन काय आपली x इज इक्वल्स टू 2 आणि एक लाईन आहे x इज इक्वल्स टू 4. सो हा पण रिजन आला आपला. दिस इज युअर रिजन, required region. Diagrams are going to play an important part. This is your 2,0 and this is your 4,0. ठीक आहे. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, वी नीड टू फाइंड y dx. ओके. तर एरिया कसा येणार आहे, आता सिन्स एकच आहे मतलब सिर्फ एक ही है ना, मुझे प्लस करना है ना माइनस करना है, एवढा एकुलता एकच आहे आपल्याकडे. सो व्हॉट आय एम गेटिंग इज रिक्वायर्ड एरिया इज इक्वल्स टू कुठपासून कुठपर्यंत, रिक्वायर्ड एरिया A इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 2 to 4. बरोबर. x की व्हॅल्यू 2 से 4 तक कोणचा कर्व किंवा कोणची लाईनच्या अंडर आहे आपला एरिया, दिस लाईन. 2y नावच आहे टॉपिकचं, एरिया अंडर द कर्व किंवा एरिया अंडर द लाईन पण म्हणतात. तर ही लाईन आहे. दिस लाईन इज युअर 2y प्लस एक्स इज इक्वल्स टू 8 किंवा x प्लस 2y इज इक्वल्स टू 8 जैसे भी लिखना है. सो काय करावं लागेल आपल्याला, त्याच्यातून y काढावा लागतो. y dx. तो y का साइड 8 माइनस x, इसको इधर लेके गए तो देयरफॉर 2y is equals to 8 minus x and y is equals to 1 by 2 into 8 minus x. करेक्ट. तो y च्या जागी आपण काय टाकू, 1 by 2 integration of 2 to 4 of 1 by 2 of 8 minus x dx. So we get 1 by 2 integration of 2 to 4 of 8 minus x dx. 8 minus x dx. Clear? So 1 by 2. अब आता थोडं डायरेक्ट जाणार आहे मी. 8 का इंटिग्रेशन इज 8x. 8 चा इंटिग्रेशन इज 8x and x square, x चा इंटिग्रेशन इज x square by 2. 2 to 4. 2 to 4. You can go directly. You can म्हणजे वेगळं वेगळं इंटिग्रेशन करून पण सोडवू शकता. इट्स अप टू यू. कोई प्रॉब्लम नहीं. पर डायरेक्ट भी गए तो तुम्हारे मार्क्स कोई काट नहीं सकता. So I get 1 by 2. 8 into 4 is 32. पहले 4 टाकतोय मी. Minus 4 square is 16 by 2. Minus फिर 2 डालूंगा. 2 into 8 is 16. 2 square is 4 by 2. So 1 by 2 into 32 minus 8. 32 minus 8 minus 16 minus 2. Correct? So 32 minus 8 will be 32 minus 8 will be 24 minus 14. तो आंसर काय आलं, 1 by 2 into 10. 24 minus 14 is 10. Correct? So it will be 5 square units. Required area is 5 square units. सोपी आहे. आपल्याला काय करायचं आहे, कशा अंडर एरिया आहे आणि त्याचे लिमिट्स कुठपासून कुठपर्यंत आहे, म्हणजे कुठे बाउंडेड आहे तो. दैट्स इट. ये दो चीजें अगर तुमको समझ में आने लग गई तो यू आर गुड टू गो. विच एरिया, कौन सा कर्वच्या अंडर एरिया आहे तो आणि कुठे कुठे कुठपासून कुठपर्यंत बाउंडेड आहे तो. और अभी धीरे 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 क्लियर करते जाएंगे तुमको. मस्त क्वेश्चन है. तो क्वेश्चन लिखो, मतलब बड़ा क्वेश्चन है काफी. क्वेश्चन लिखो, फाइंड द एरिया of the regions, find the area of the regions bounded by the following curve, x-axis
and the given lines. And the given lines. Okay. So first is y is equals to x square, comma x is equals to 1, comma x is equals to 2. ये फर्स्ट है. सेकंड आहे y is equals to x square म्हणजे x square is equals to y, तो स्वर्ग वाला पैराबोला आ जाता है अपना. Y square is equals to 4x, अपना पैराबोला. X is equals to 1, x is equals to 4, and y greater than or equal to 0. Third, y is equals to sin x is equals to pi by 2, sorry, minus pi by 2, and x is equals to pi by 2. असे तीन एरियाज आपल्याला म्हणजे तीन याचे काढायचे आहे. तो फर्स्ट पहला बघू. अब तुमको सही में थोड़ा सा नॉलेज चाहिए. x is equals to 1, x is equals to 2 मुझे नहीं लगता तुमको प्रॉब्लेम है. प्रॉब्लेम इथे पॅराबोला आठवावा लागेल तुम्हाला. सो दिस इज स्वर्गवाला पॅराबोला. एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू समथिंग म्हटलं तर इट इज स्वर्गवाला पॅराबोला. सो डायग्राम येईल सगळ्यात पहिले. डायग्राम अपनी इंपॉर्टंट है. ओके. and x is equals to 1, x is equals to 2 and x axis. तो सिंस स्वर्ग वाला पैराबोला है अपना, ओके, सिंस स्वर्ग वाला पैराबोला है अपना. आता लाइन बघू आपण. x is equals to 1 एक लाइन है, x is equals to 1 एक लाइन है, and x is equals to 2 एक लाइन है. x is equals to 2 एक लाइन है. ओके. सो एरिया कौन सा येणार आहे आपला? दिस विल बी द एरिया. दॅट्स इट. डायग्राम फिनिश झाली तर मॅक्सिमम गोष्टी आपल्या तशाच सॉर्ट होतात. सो दिस इज 1,0, दिस इज 2,0. देर कॅन बी अप्लाय आन्सर आणि बुकचा आन्सर मध्ये फरक पडू शकतो. का बरं सांगतो? कारण की बुक मध्ये क्वेश्चन मध्ये एक्स इज इक्वल्स टू 2 दिला है, एंड आंसर में उन्होंने छुड़ाते वक्त एक्स इज इक्वल्स टू 3 लिया है. ठीक है. हा है तुमचा y इज इक्वल्स टू एक्स स्क्वायर. तो उन्होंने 2 बोला है, तो अपन 2 नीच जाऊ. अब therefore required area is easy प्रॉब्लम से आज के. रिक्वायर्ड एरिया काय येणार आहे तुमचा? a इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ कुठपासून कुठपर्यंत? 1 पासून 2 पर्यंत. एंड y dx कर्व कौन सा है तुम्हारा? पैराबोला, स्वर्ग वाला पैराबोला. सो इंटीग्रेशन ऑफ 1 to 2 of x square dx, which makes it x cube by 3, 1 to 2, x cube by 3, 1 to 2, that is equals to 2 क्यूब किती येतो? 8 by 3, 1 क्यूब किती येतो? 1 by 3. सो आंसर काय येणार आपलं? 7 by 3 स्क्वेअर युनिट्स. ठीक है. 7 by 3 स्क्वेयर यूनिट्स. बुक वालों का आंसर अलग रहेगा क्योंकि उन्होंने क्वेश्चन में देते वक्त 2 लिखा और लिहिताना इकडे 3 लिहिलाय, तर त्यांचा आंसर वेगळा आलाय. अपना आंसर जो बोला है वही आया. ठीक है. हे झालं फर्स्ट. मूविंग ऑन टू सेकंड. सेकंड काय म्हटलंय त्यांनी? सेकंड क्या बोला है उन्होंने? अपना वाला पैराबोला है. हा सेकंड इथे अपना वाला पैराबोला है. x इज इक्वल्स टू 1, x इज इक्वल्स टू 4, and त्यांनी कंपल्सरीली हे मेन्शन केलंय. व्हॉट डज दॅट मीन? y ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 म्हणजे y नेहमी पॉझिटिव्ह राहील. y ग्रेटर दॅन और इक्वल टू 0 मतलब पॉझिटिव्ह y रहेगा. पॉझिटिव्ह y म्हणजे फक्त पॉझिटिव्ह y एक्सिस. ठीक आहे. दिस हॅज टू बी मेन्शन. का बरं त्याचं कंपल्शन म्हणजे त्याचा इम्पॉर्टन्स सांगतो. सो डायग्राम, दिस इज योर अपना वाला पॅराबोला काढायचा आहे आपल्याला. तर हा आपला अपना वाला पॅराबोला झाला. अपना वाला पॅराबोला हो गया. ठीक आहे. मग लाईन्स कोणचे म्हटले त्यांनी? 1 and 4. सो x इज इक्वल्स टू 1,
एक लाईन ड्रॉ करू आपण. x इज इक्वल्स टू 1 एक लाईन ड्रॉ झाली. थोडा पास में ले लेते हैं. आणि x इज इक्वल्स टू 4 एक लाईन ड्रॉ झाली. x इज इक्वल्स टू 4. सो x इज इक्वल्स टू 1 एंड x इज इक्वल्स टू 4. आता अगर उसने ये आखिरी वाली चीज नहीं बोली रहती, y ग्रेटर दॅन और इक्वल टू 0, तर काय झालं असतं की मला दिस साइड म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट प्लस फोर्थ क्वाड्रंट दोनों कन्सिडर करना पड़ा रहता. काय करावं लागलं असतं? फर्स्ट क्वाड्रंट अँड सेकंड क्वाड्रंट बोथ. सिन्स उसने कंडिशन दी आहे, तर मी फक्त पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मधलाच एरिया कन्सिडर करेल. तर माझा एरिया कोणचा आला? इज दिस. कळलं इम्पोर्टेंस त्याचं? अगर वो नहीं दिया रहता तो तुमको दोनों कंसिडर करना पड़ा रहता, वरती पण अँड फर्स्ट क्वाड्रंट पण अँड सेकंड क्वाड्रंट पण. सो आय थिंक त्याचा इम्पॉर्टन्स कळला तुम्हाला की काय इम्पॉर्टंट आहे तो. सो दिस इज 1,0, दिस इज 4,0. रिक्वायर्ड एरिया कसा राहणार आहे तुमचा? रिक्वायर्ड एरिया A is equals to integration of 1 to 4 of y dx. आता y म्हणजे काय आलं आपलं? सो क्या दिया है उन्होंने? y स्क्वेअर इज इक्वल्स टू 4x. हा इक्वेशन काय आहे? y स्क्वेअर इज इक्वल्स टू 4x. therefore y is equals to 2 root x, square root, taking square root of both sides, the y is equals to 2 root x. So I get 1 to 4 of 2 root x dx. 1 to 4 of 2 root x dx. So I get 1 to 4, 2 ला बाहेर काढलं, x root x को लिखा x to the power 1 by 2 dx. So 2 1 to 4 of x to the power 3 by 2 upon 3 by 2 x to the power n सारखा इंटिग्रेशन 1 to 4 of 2 into 3 by 2 ला पण बाहर काढू आपण. 3 by 2 को बाहर निकाला तो उल्टा होके और 2 by 3 हो गया. तब पुटिंग द वैल्यूज, so 4 to the power 3 by 2 minus 1. 4 to the power 3 by 2 minus 1. So 4 to the power 3 by 2 ला कसं लिहितात? उस दिन भी मैंने बताया x to the power 3 by 2 can be written as x root x. So 4 to the power 3 by 2 can be written as 4 root 4. So either it will be 4 by 3 into 4 root 4 minus 1. 4 root 4 is basically nothing. 4 by 3 into 4 into 2 minus 1. So answer will be, इधर लिख रहा हूँ, a is equals to 4 by 3 into 7. 4 into 2 8, 8 minus 1 7, and answer will be 28 by 3. Answer will be 28 by 3 square units. एखाद असतो जो या स्क्वेअर युनिट्स नाही लिखा तो मार्क काटे जाते हैं. ठीक आहे, तो आपण त्याचा रिस्कच नाही घेऊ. आपण त्याचा रिस्कच नाही घेऊ. प्लीज कीप इन माइंड, मैंने एक ही साइड क्यों लिया? मी फक्त पॉझिटिव्ह साइड काय घेतलं? मी हा साइड का नाही घेतला? बिकॉज अपने को मेंशन किया था की y शुड बी ग्रेटर दॅन और इक्वल टू 0. ठीक आहे, जर ते मेंशन नाही केलं तर काय करावं लागतं सांगतो. नेक्स्ट इज, आखरी वाला क्या बोला है उसने कि y इज इक्वल्स टू साइन x. क्वेश्चन कसा आहे? y इज इक्वल्स टू साइन x म्हणजे साइनचा कर्व आहे, पण मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 आहे. तर डायग्राम ड्रॉ करू आपण. कुठपासून कुठपर्यंत जाणार आहे तो? मायनस पाय बाय 2 म्हणजे फर्स्ट विल बी पाय बाय 2 इथपासून असा. दिस इज 1 म्हणजे 0 टू पाय बाय 2 नहीं गेला. एक्चुअल मी पूर्ण असा ड्रॉ करतो आहे, फिर तुमको एग्जैक्ट ये बताऊंगा. ओके, सो आपला आता पूर्ण कर्व नाही आहे, ये पूरा नहीं आएगा. 0 मार्क करू आपण कुठपासून कुठपर्यंत. 0, दिस इज योर पाय बाय 2 and this is your minus pi by 2 and this is your pi by 2. यहाँ पे पाई है,
ठीक है, तो अपने को कहां से कहां तक बोला है, -π/2 से π/2 तक. तो माझं कसं येणार आहे डायग्राम, this will be one line and this will be another line. बराबर. सो my area under the curve will be -π/2 से π/2. अगर मैंने कंसीडर करना शुरू किया, सिर्फ इतना ही आएगा. करेक्ट. तो आई कैन एक्चुअली म्हणजे असं आपण करू शकतो की ये हटा भी सकते हैं, सिर्फ इतना ही डायग्राम निकालना. और यू कैन कीप इट दैट अजून मी जसा पहिला डायग्राम होता तसं. अदरवाइज यू कैन जस्ट ड्रॉ दिस डायग्राम. ठीक है, कोई तुम्हारे इसमें मार्क्स नहीं काटेगा कि तुमने आधा कर्व कैसे निकाला. नहीं चलता है अपने को. अपने को -π/2 से π/2 ही बताना है ना. आता इथे 2 येतील आणि 2 ऍड होतील. क्यों? क्योंकि डिफरंट क्वाड्रंट्स में आ गया वो. तर एक कर्व राहील, ठीक है, -π/2 से 0 तक. साइन एक्स ही रहेगा, बट त्याचा आंसर निगेटिव येईल, इसलिए मॉड लगाना मत भूलना. और एक आएगा 0 से π/2 तक, जो पॉझिटिव्ह आएगा. ठीक आहे. म्हणजे तो बेसिकली त्याचा आन्सर पॉझिटिव्ह निगेटिव्ह येऊ शकतं. सो आपल्याला काय करायचं आहे, मॉड लावायचा आहे, क्योंकि एरिया है. देअरफॉर रिक्वायर्ड एरिया ए इज इक्वल्स टू A1 प्लस A2. A1 प्लस A2 कसं राहणार आहे आपलं, एक जाएगा -π/2 से 0 तक y dx प्लस एक जाएगा 0 से π/2 तक y dx. You can of course write it as -π/2 to π/2. कोई प्रॉब्लेम नाही मुझे. मग तुम्ही त्याला हे करू शकता, बट आय विल सजेस्ट थोडं वेगळं-वेगळं ठेवा, मतलब अपने गलती होने के चांसेस कम हो जाते हैं. मॉड. ओके. सो एरिया कौन सा है अपना, म्हणजे कर्व क्या है, कौन से कर्व के अंडर अपना एरिया है, इट्स बेसिकली योर साइन एक्स. सो -π/2 to 0 of sin x dx mod plus 0 to π/2 of sin x dx mod. वाई मॉड, बिकॉज एरिया नेगेटिव आया तो अपन उसको पॉजिटिव कर सकते हैं. और इंटीग्रेशन ऑफ साइन एक्स इज माइनस कॉस एक्स. सो मॉड ऑफ माइनस कॉस एक्स -π/2 to 0 प्लस मॉड माइनस कॉस एक्स 0 to π/2. 0 to π/2. सो फाइनली अपने को क्या मिल रहा है, जर मी माइनस साइन बाहेर काढलं, तर मैंने माइनस साइन बाहर निकाला, तो cos 0 माइनस cos of -π/2. cos of -π/2 is cos π/2, पण cos π/2 काय असतं तुमचं, सरळ सरळ 0. ठीक है, देख लेंगे क्या करना है. मॉड मॉड ऑफ माइनस साइन बाहर निकाला, सो cos π/2 माइनस cos 0 मॉड. आता मॉड ऑफ माइनस साइन हटवू पण शकता तुम्ही, क्योंकि मॉड के अंदर है. तर इथे काय येणार आहे तुमचं cos 0. cos 0 is 1. cos 90, cos of minus 90 is cos 90. cos 90 0 प्लस इधर माइनस साइन cos 90 0 मॉड आहे 0. cos is minus 1. ओके. सो हियर इट विल बी 1 प्लस इधर भी माइनस माइनस काय होणार आहे तुमचं प्लस. सो इट विल बी 1 plus 1, that is equals to 2 square units. आन्सर काय आलं तुमचं, 2 square units. ओके. स्क्वेअर युनिट्स नका विसरू. ना नेक्स्ट क्वेश्चन. आता आपल्याला याचा इम्पॉर्टन्स समजायचा आहे की लास्ट प्रॉब्लेम में ये जो दिया था, लास्ट प्रॉब्लेम मध्ये हे जे दिलं होतं आपल्याला, ये वाला लास्ट टू लास्ट प्रॉब्लेम मध्ये, उसका इम्पॉर्टन्स, आणि ते नाही दिलं तर मग काय करावं लागतं. वो नहीं दिया तो क्या करना पड़ता है. सो क्वेश्चन, फाइंड द एरिया ऑफ द रीजन bounded by the parabola
bounded by the parabola y square is equals to 16x and x is equals to 4. Y square is equals to 16x and x is equals to 4. Correct? So find the area of the region bounded by the parabola y square is equals to 16x and x is equals to 4. पैराबोला अपना वाला पैराबोला है, तो सरळ सरळ आपण अपना वाला पैराबोला निकालेंगे. अपना पैराबोला निकाला अपन ने. ओके, देन लाइन कौन सी है अपनी, x इज इक्वल्स टू 4, तो ये हो गया x इज इक्वल्स टू 4. अब खुद को क्वेश्चन करना थोड़ा सा, ठीक है. स्वतःला क्वेश्चन असा कराल की मुझे एक ही एरिया निकालना पड़ेगा कि दो एरिया निकालने पड़ेंगे, किंवा किंवा देयर इज एन मेथड जिथे आपण काय करतो, जिधर आपण दोनों को एक ही कंसिडर करके ट्वाइस लावतो. म्हणजे फॉर एग्जांपल हा एरिया है आपला, ठीक है. ये एरिया निकालना है अपने को, ये पूरा एरिया निकालना है अपने को. बेसिक कुठे आहे त्याचं, 0 पासून सुरू होईल and 4,0 पे. So अगर since parabola is symmetric around the axis, standard parabolas are symmetric about the axis, तो अपना वाला जो parabola है is symmetric about x axis. तो ये जो एरिया है A1 and ये जो एरिया है A2, can I say A1 is equals to A2? Yes, of course I can say A1 is equals to A2. So here A1 is equals to A2, क्योंकि वो दोनों एरियाज since parabolas are symmetric about x axis, A1 और A2 दोनों सेम है. जर जर का मी असं लिहिलं असतं y ग्रेटर देन और इक्वल टू 0 क्वेश्चन में, तो मेरे को A2 नहीं लेना पड़ा रहता, मुझे सिर्फ A1 लेना पड़ा रहता. सिंस वो मेंशन्ड नहीं है, मुझे दोनों एरिया कंसिडर करने पड़ते. तर आता कसं येईल, रिक्वायर्ड एरिया ऍड करना पड़ेगा दोनों को, क्योंकि ऑफ कोर्स दोन वेगळ्या वेगळ्या क्वाड्रंट्स मध्ये इज A1 प्लस A2, बट सिंस A1 और A2 दोनों सेम है, आई कैन राइट इट एज ट्वाइस A1, which is 2 times इंटिग्रेशन ऑफ 0 to 4 ऑफ कोणच्या याच्यात येणार आहे 0 to 4 म्हटलं तर पॅरा y dx, ठीक है. y dx सिंस हा एरिया आपला y स्क्वेअर इज इक्वल्स टू काय है 16x है, तो y इज इक्वल्स टू 4 root x, टेकिंग स्क्वायर रूट ऑफ बोथ साइड, सब्स्टिट्यूटिंग 2 into integration of 0 to 4 of 4 root x dx. 4 को बाहर निकाला था, 2 into 4 into 0 to 4 of x to the power 1 by 2 dx. ठीक है. सो आंसर कसा येणार आहे, 8 times x to the power 3 by 2 upon 3 by 2 0 to 4. इसमें बेसिक कैलकुलेशंस खूप सोपी आहे. मेन तुमचं डायग्राम वरून तुम्ही एरिया डिफाइन करणं इथपर्यंत खूप इम्पॉर्टंट है, फिर इसके बाद चिल्लर हो जाता तुम्हारे लिए. ओके, सो आई गेट 8 times 2 by 3, ये डिनोमिनेटर के 3 by 2 को उल्टा करके बाजू में लिखा. So x to the power 3 by 2 is 4 times 3 by 2 minus 0. Now this is 16 by 3. 4 to the power 3 by 2 को लिख सकते हैं अपन 4 root 4. 4 root 4, which is 16 by 3 into 8. Root 4 is 2. 16 into 8 is 128. So I get 128 by 3 square units. And that's your answer. And that's your answer. क्लियर, काफी हद तक यहाँ तक क्लियर हुआ तुम लोगों को. ओके, सो वी विल सी इट म्हणजे याच्या नंतरचा पुढच्या लेक्चर मध्ये.